नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत कलाचा जीव कशा पद्धतीने वाचवतो. तिला खूपच फोबिया असतो लिफ्टचा. ती अस्वस्थ झालेली असते, तिला घाम फुटलेला असतो. पण लिफ्ट चालू होईपर्यंत कलाला बोलतं ठेवणं, तिच्याशी बोलत राहणं, तिला हसवणं, तिचे डोळे उघडे ठेवणं हे खूप मोठं टार्गेट अद्वैतला अचीव करायचं असतं. कलाला समजून सांगायचं असतं. ह्या गोष्टी अद्वैत करत असतो. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर सरोजने अद्वैत आणि कलाला सेपरेट करण्यासाठी एक निर्णय घेतलेला असतो, तो म्हणजे अद्वैतला दिवेघरला पाठवण्याचा. पण अद्वैत मात्र सरोजचा तोडा उधळून लावतो आणि तो कलाला घेऊन दिवेघरला जायला निघतो. म्हणजे अद्वैत आणि कला आता लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांची जवळीक वाढणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अद्वैत इकडे कलाला म्हणत असतो की असा घाबरायचं नाही, आपण मी काय सांगतो ऐक बरं, आपण बोलत राहूया, तू माझ्याशी भांड, मी तुला ना चॅलेंज करतो, तू माझ्याशी भांडूनच दाखव. कला म्हणत असते, चांदेकर तुला कळतंय का, मला त्रास होतोय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू माझ्याशी भांडूनच दाखव, मला बघायचं आहे तू भांडू शकतेस का माझ्याशी, तुला जमेल का भांडायला. हे अद्वैत बोलत असतो. कला म्हणत असते, चांदेकर तुझ्या लक्षात येत नाही आहे का, माझी कंडिशन क्रिटिकल होती आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, काही होणार नाही तुला, बरं ठीक आहे जाऊ दे, चल आपण गाणं म्हणूया का. चालेल, आपण दोघं जण ना गाणं म्हणूया, गाण्याच्या भेंड्या खेळूया आपण. त्यावेळेस कला म्हणते की तुझं नक्की काय चाललंय चांदेकर, मला कळेल का. एकतर मला त्रास होतोय आणि तू मला हे बोलून जास्त इरिटेट करतोय, असं वाटत नाही आहे का तुला, असं कला अद्वैतला सांगत असते. परंतु अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो, खरे मी काय सांगतोय लक्षात येते ना तुझ्या, आपण त्या पद्धतीने रिॲक्ट करूया. बरं मी तुला गाणं म्हणून दाखवतो, सांग कोणतं गाणं म्हणू. आणि अद्वैतच्या भसाड्या आवाजात अद्वैत गाणं गायला सुरुवात करत असतो आणि कला मात्र खुश होत असते. कलाला खूपच छान वाटतं. म्हणजे अद्वैत म्हणत असतो की चला मी काहीतरी करतोय ना, याचा काहीतरी उपयोग होतोय. कारण अद्वैतला असं वाटत असतं, काहीही झालं तरीही खरे बरोबर जर आत्ता आपण बोलत राहिलो ना तर ती यातून बाहेर पडेल, असं अद्वैतचं म्हणणं असतं. म्हणून अद्वैत तिच्याशी बोलत राहतो आणि तिला म्हणत असतो की बघ आता तुझ्यावर नंबर आहे. मग तो कलाला गाणं गायला सांगत असतो. कलाला म्हणत असतो की तू का, बघ कसं होतंय आणि तुलाही छान वाटेल, असं म्हणत अद्वैत तिलाही गाणं गायला सांगत असतो. खूप छान अशी दोघांची मैफिल चालू असते. आणि त्यानंतर कला मधूनच ढगाला लागली कळ हे गाणं म्हणायला सुरुवात करते. कलाने हे गाणं म्हणायला सुरुवात केली की अद्वैत डान्स करायला लागतो आणि अद्वैत तिला म्हणतो, हे काय तुझं मध्येच काय ढगाला लागली कळ, कोणतं पण गाणं कुठं पण म्हणतेस आहे तू, अगं आपलं काय ठरलंय, गाण्याच्या भेंड्या खेळतो ना. तर कला म्हणते, बघ कधी कधी ळ असतं तिथं आपण ल पकडतो की नाही, तसं मी केलेलं आहे, असं अद्वैतला ती सांगत असते. आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की ठीक आहे. अद्वैत पुन्हा कलाला म्हणत असतो की आता माझ्यावर काय आलेलं आहे. आणि मग कला त्याला शब्द सांगत असते. अद्वैत पुन्हा गाणं म्हणत असतो, देवाचं गाणं म्हणतो. कलाला हस्त करत असतो, नाचत असतो तिच्याबरोबर. तिला पकडून तो तिला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. अद्वैतचे हे प्रयत्न चालू असतात. त्याला असं वाटत असतं की खरेला काही होता कामा नये, खरे व्यवस्थित झाली पाहिजे, हे अद्वैतचं म्हणणं सुरू असतं. अद्वैत तिला याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तिला समजवत असतो, तिला छान असं समजून सांगत असतो, तिच्याशी छान बोलत असतो. परंतु कला मात्र मध्येच पुन्हा गायब होत असते. अद्वैत तिला बोलतं करत असतो. पुन्हा कला बेशुद्ध पडायला लागल्यासारखी करते. तर अद्वैत तिला म्हणत असतो की शांत हो, खरे आता आपण बाहेर पडणार आहोत यातून, तुझ्या लक्षात येते का, असं म्हणत अद्वैत कलाला बोलत आहे. तिला बोलत तिला सांगत आहे की काळजी करू नकोस, आता लवकरच ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत, आपण बाहेर जाणार आहोत, असं कलाचं म्हणणं सुरू असतं. अद्वैत तिला म्हणत असतो, काय चाललंय खरे तुझं. तर कला म्हणत असते की चांदेकर. आणि मग अद्वैत तिला म्हणतो की थांब. तेवढ्यातच बाहेरून वॉचमनचा आवाज येतो आणि अद्वैत म्हणू लागतो की लवकर आवरा. तेव्हा वॉचमन सांगत आहे की होतच आहे, आत्ता सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या गेलेल्याच आहेत आणि ते इलेक्ट्रिशियन आलेले आहेत, त्यामुळं लगेचच आपलं काम होणार आहे. हे सगळं चालू असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणत आहे की खरे अगं असं नको करू, आता झालं आहे ना, आपल्याला जायचं आहे, असं अद्वैत तिला सांगत आहे. परंतु कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकर जरा शांत राहा ना. पुन्हाच अद्वैत नाचायला सुरुवात करतो. कला त्याच्याकडे पाहत असते. कलाला कळतच नसतं की ह्या चांदेकरची समजूत कशी घालायची आहे
कारण काही झालं तरी हा वेड्यासारखाच वागत आहे, असं कलाचं म्हणणं असतं. आणि अद्वैत जेव्हा नाचत असतो तेव्हा कला हसत असते. तेव्हा अद्वैत तिला सांगतो की असंच हसत राहायचं आहे, मस्त राहायचं आहे, मग बघ कसं होणार आहे, असं अद्वैत तिला सांगत आहे. अद्वैत तिला बोलतं करत आहे, तिला हसायला लावत आहे आणि तिला म्हणत असतो की हे सगळं केल्याने तुला जो फोबिया आहे त्याचं जे लक्ष आहे ते डायव्हर्ट होणार आहे. तुझ्या डोक्यात येणार नाही की तुला फोबिया आहे. पुन्हा कलाला त्रास होऊ लागतो. अद्वैत तिला समजत आहे, बोलतं करत आहे. अद्वैतसाठी हेच आज काम असतं, लिफ्ट चालू होईपर्यंत कलाला या सगळ्यातून बाहेर काढायचं. आणि तेवढ्यात वॉचमन काका तिथे येतात आणि म्हणतात की साहेब आपलं काम झालेलं आहे, लिफ्ट थोड्याच वेळात ओपन होईल. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे. आणि मग आता लिफ्ट ओपन होणार आहे आणि कलाला घेऊन अद्वैत बाहेर येतो. कला बेशुद्ध पडत असते आणि नेमकी तेवढ्यातच तिथे आलेली असते, ती म्हणजे सरोज आणि रोहिणी. तर सरोज आणि रोहिणी जेव्हा तिथं आलेले असतात तेव्हा अद्वैत कलाला हाताला धरून बाहेर आणत असतो. आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो तो म्हणजे त्या दोघीजणी कलाला आणि अद्वैतला असं एकत्र पाहतात. मग याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचं काम करते ती म्हणजे रोहिणी. रोहिणी म्हणू लागते बघितलंस ना काय झालेलं आहे हे सगळं. तेव्हा इकडे कला अद्वैत सगळेजण आहेत आणि अद्वैत कलाला घेऊन आलेला आहे बाहेर. वॉचमनला तो पाणी आणायला सांगतो. मग कलाला पाणी देतो स्वतःच्या हाताने, तिला नॉर्मल करतो. हे सगळं सरोज पाहत असते. सरोज म्हणते काही झालं तरी ह्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही आणि हे जर दोघं एकत्र आले तर खूपच अवघड होणार आहे असं ती बोलत असते. काही करून या दोघांना सेपरेट करणं गरजेचं आहे असं सरोजचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत कलाला उठवत आहे, तिला समजवत आहे, तिला शांत करत आहे. आत्ता तिच्यावरती जो प्रसंग ओढवलेला आहे या गोष्टीची अद्वैतलाही काळजी वाटत आहे. त्याचबरोबर अद्वैतचं असं म्हणणं आहे की खरे थोडी तू नॉर्मल हो. इकडे आता सरोजने अद्वैतला गुहागरला पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो, परंतु रोहिणी म्हणत असते की नाही, काही झालं तरी मी हिचा प्लॅन सक्सेस होऊ देणार नाही असं रोहिणीचं म्हणणं आहे. आणि सरोज मात्र प्रत्येक गोष्ट रोहिणीच्या समोरच बोलत असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आबांना रजनी म्हणत असते की आबा चहा घ्या ना तुम्ही. आबा म्हणत असतात की नाही नको मला, कारण जोपर्यंत अद्वैत आणि सुनबाई येत नाही तोपर्यंत मी काही घेणार नाही, मी अद्वैतसोबतच चहा घेईन असं आबा सांगतात. तेव्हा मात्र आबांचं बोलणं रजनी त्याचबरोबर सर्वजण तिथं ऐकतात. तेवढ्यातच अद्वैत आणि कला येतात. अद्वैत आणि कला आले की आबांना बरं वाटतं. आबा म्हणू लागतात की फायनली हे दोघं जण आलेले आहेत, आता मला चहा दे. तेव्हा आबा म्हणतात की मला माहिती आहे अद्वैत, तू जे काम करायला गेलेला होता ते काम पूर्ण केलेलंच आहे, याबद्दल मला काही शंकाच नाही. परंतु मला एक विचारायचं आहे की माझ्या कुठल्याही शंकेला अजिबात तू हे करणार नाहीस. मला एक सांग की हे प्रोजेक्ट आपल्याला मिळालेलंच आहे ना. तेव्हा अद्वैत आबांना म्हणतो की नाही आबा, त्यांच्याकडून मी 2 दिवसांची मुदत वाढवून घेतलेली आहे, त्यानंतर बघूया आता काय होणार आहे ते, कारण मला ना खात्री वाटत नाही आहे. ह्यावेळेस पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. कला अद्वैतसाठी कॉफी घेण्यासाठी येत असते आणि तेव्हा मात्र अद्वैतला ती कॉफी बनवते. संगीता तिला विचारत असते तुला चहा देऊ का. तेव्हा कला म्हणते की नाही नको आई, मला कॉफीच दे. असं नाही, मी आधी अद्वैतला कॉफी देते मग नंतर घेते असं कलाचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आबांना सांगत असतो त्यांना ना ह्यावेळेस डिझाईन आवडल्या नाहीत, आपल्या डिझाईनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेले होते, मग मी त्यांच्याकडून मुदत वाढवून घेतलेली आहे. तेवढ्यातच सरोज तिथे येते आणि सरोज म्हणते की काहीही काळजी करायची गरज नाही, कारण त्यांना आपलं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे, ते डील मिळालेलं आहे, राजवैभव हे डील आपल्याला मिळालेलं आहे असं सरोज सांगत असते. तेव्हा आबा म्हणतात की रजनी देवापुढं गोड ठेव काहीतरी. तेव्हा सरोज म्हणते ऐका आधी मी आधी काय सांगते ना ते पण ऐका, त्यानंतर देवाच्या पुढे आपण गोड ठेवण्याचा विचार करूया असं ती बोलत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की तिथे नैना आलेली असते. नैना बाहेर निघालेली असते. तेव्हा तिला लगेचच थांबवून तिथे सरोज म्हणते की नैना तूही थांब, आणि मग नैनाला ती थांबायला सांगते. सगळेजण तिथं असतात. नैना खुणवूनच रोहिणीला विचारते की काय झालेलं आहे. तेव्हा रोहिणी म्हणते की मला नाही माहिती. आणि मग सगळेजण तिथं थांबलेले आहेत. तेव्हा मात्र इकडे सरोज या सगळ्यांशी बोलत आहे आणि त्यांना सगळ्यांना सांगत आहे ते म्हणजे की आता अद्वैतला दिव्याघरला जावं लागणार आहे, कारण काहीही झालं तरीही हे जे डील आहे ते आपल्याला मिळालेलं आहे, परंतु या प्रोजेक्टमध्ये कोणतीही चूक होता कामा नये
यासाठी अद्वैतला जावं लागणार आहे. हे सगळं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा अद्वैतही म्हणतो की ठीक आहे, काहीच हरकत नाही, असं त्याचंही बोलणं चालू असतं आणि अद्वैतही जायला तयार होतो. त्याचबरोबर इकडे अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आबा म्हणतात की काही हरकत नाही आहे आणि अद्वैत जाताना सगळं व्यवस्थित घेऊन जा, कारण काही झालं तरी तिथलं वातावरण, तिथली असलेली थंडी या सगळ्यामुळे तुला त्रास होऊ शकतो. त्यामुळं सगळी औषधं, तुझे सगळं साहित्य सगळं व्यवस्थित सोबत घेऊन जा, असं आबा अद्वैतला सांगत आहेत. कारण अद्वैतला ऑलरेडी दम्याचा त्रास आहे आणि कोकणातलं वातावरण, थंडी या सगळ्यामुळे त्रास होऊ शकतो असं आबांचं म्हणणं आहे. त्यामुळं आबांना वाटत आहे की अद्वैतने सगळं साहित्य सोबत व्यवस्थित घेतलं पाहिजे, त्याला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे असं आबांचं म्हणणं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नैनाही आलेली असते आणि नैना इकडे राहुलशी बोलत असते. राहुलला म्हणत असते की ते जे डील मिळणार आहे, ते जे प्रोजेक्ट आहे त्यामध्ये राहुल तुझाही मोलाचा वाटा आहे ना. तेव्हा राहुल म्हणतो की हो, काय झालं मग. तेव्हा नैना सांगू लागते अद्वैत दिवेघरला जाणार आहे. तेव्हा राहुल म्हणतो काय, अद्वैत दिवेघरला जाणार आहे या प्रोजेक्टसाठी. तेव्हा नैना सांगते की हो. तेव्हा राहुल म्हणतो म्हणजे मला मला यामध्ये इन्व्हॉल्व केलं जात नाही, काही झालं तरी मला माझा हक्क मिळाला पाहिजे, मीही त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व आहे, त्यामुळं मीही अद्वैतसोबत दिवेघरला जाणार. नैना म्हणत असते ठीक आहे, मग आता राहुल मी पण तुझ्यासोबत येते, कारण मलाही घरात बसून बोर होतं, तू सोबत असला की बरं वाटेल ना, आपण कोकण एक्सप्लोअर करूया. तेव्हा राहुल म्हणतो मूर्ख आहेस का तू, कारण नैनाला तिथे सौरभपासून सुटका मिळवण्यासाठी जायचं असतं आणि ते आता राहुलने नैनाचा चांगलाच पचका केलेला असतो. राहुलने नैनाला सांगितलेलं असतं की नाही, आपण कुठेही, तू माझ्याबरोबर कुठेही यायचं नाही, कारण काहीही झालं तरीही मला आत्ता ह्या कामासाठी महत्त्वाच्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ना, हे माझ्या म्हणण्याप्रमाणे होत आहे आणि मी तिथे जाणार आहे, त्यामुळं तू यायचं नाही, तू घरी बसून राहा. आणि तू प्रेग्नंट आहे ना, तुला कळतं आहे का, मी तुझी तिथे जाऊन काळजी घेऊ का माझ्या प्रोजेक्टकडे लक्ष देऊ, असं राहुल तिला सांगतो आणि तिच्यावरच ओरडतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राहुल आणि नैना बोलत असतात आणि त्याचबरोबर राहुलला आता राग आलेला असतो, काही करून मला ह्या डीलसाठी गेलं पाहिजे एवढंच त्याच्या डोक्यात असतं. इकडे अद्वैत काम करत असतो तेव्हा कला अद्वैतचे कपडे आणते आणि त्याला म्हणते की हे तुझे काही नाईट ड्रेसेस आहेत आणि काही ड्रेस आहेत, तर हे बॅगेत भरून ठेव. तेव्हा अद्वैत म्हणतो हो, आणि अद्वैतला ती सारखी सारखी डिस्टर्ब करत असते, त्यामुळं अद्वैतलाही खूपच राग येत असतो. परंतु अद्वैत आणि कलाचं हे लुटुपुटूचं भांडण मात्र नेहमीच चालू असतं. कला अद्वैतची मस्करी करत असते, त्याच्याशी छान अशी बोलत असते, त्याला सांगत असते, त्याचबरोबर त्याला म्हणत असते की चांदेकर तू जे काय करतोस ना, तुला असं वाटत असतं ना प्रत्येक वेळेस, असं म्हणत ती त्याच्याशी बोलत असते आणि त्याला आठवण करून देत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी कोण आहे माहिती आहे ना, अद्वैत चांदेकर, परफेक्शनिस्ट. कला म्हणते म्हणूनच तुला सांगते ना, तुझी बॅग तुझी तू भर, मी तुझं साहित्य आणून ठेवलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की बरोबर आहे, तुला काय माहिती आहे ना परफेक्शन काय असतं ते, कारण तुझं काय माहिती आहे का, तू माझी बॅग भरणार म्हणजे ते कुठेही सामान कसंही कोंबून टाकणार. अद्वैत तिला म्हणत असतो. कला म्हणत असते की तुला काय माहिती आहे ना मी बॅग कशी भरते ती, कारण तू बघितलंयस का कधी मी बॅग भरून दिली आहे का तुला कधी. तेव्हा अद्वैत म्हणतो तो नाही. मग अद्वैत तिला म्हणतो ठीक आहे, तुला एवढंच वाटतं ना, तर मग तू भरून दे मला बॅग. इकडे असे बोलल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला कला म्हणत आहे की ठीक आहे. अद्वैत म्हणतो की मला पण बघायचं आहे तुला येते का बॅग भरता ते, दे मग बॅग भरून, असं अद्वैत कलाला सांगत असतो. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे चांदेकर, आणि आता अद्वैतची बॅग कला भरून देणार असते. इकडे नैना मात्र राहुलच्या मागं लागलेली असते की मी येते तुझ्यासोबत, पण राहुल पण नैनाला सांगत असतो की नाही, तू अजिबात माझ्यासोबत यायचं नाहीस, असं राहुलने स्पष्टपणे नैनाला सांगितलेलं असतं. नैनाला मात्र या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो, तिचं एवढंच चालू असतं की मला येऊ दे तुझ्यासोबत, पण राहुल तिला सांगत आहे की नाही, तू माझ्यासोबत यायचं नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राहुल आणि नैना यांच्यामध्ये वाद सुरू असतात, कारण नैनाचं एकच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला राहुलसोबत जाणं गरजेचं आहे, कारण मी जर राहुलसोबत गेले तरच या सौरभपासून माझी सुटका होईल, असं नैनाचं म्हणणं असतं. पण राहुलने तिला स्पष्ट नकार दिलेला असतो. इकडे अद्वैत म्हणत असतो की काय कर माहिती आहे का, तू तुझी बॅग भर आणि मी माझी बॅग भरतो. तेव्हा कला म्हणते मी माझी बॅग म्हणजे काय चांदेकर. तेव्हा अद्वैत सांगतो तूही माझ्याबरोबर दिव्याघरला येणार आहेस, असं म्हटल्यानंतर कला म्हणते काय खरंच चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, तूही माझ्यासोबत दिव्याघरला येणार आहेस.
त्यामुळे तर मी तुला सांगत आहे ना, चल बरं आवर पटपट, असं अद्वैत तिला सांगत आहे. आणि इकडे आता कला आणि अद्वैत दोघंही दिवेघरला जाणार आहेत. आणि इकडे सरोजची मात्र वाट लागणार आहे. अद्वैतने स्पष्ट डिसिजन घेतलेला आहे, तो म्हणजे कलाला घेऊन दिव्याघरला जायचा. अद्वैतने सांगितलेलं आहे. आणि मात्र सरोजच्या शिट्ट्याच वाजतात, कारण जेव्हा अद्वैत आणि कला दोघं जाणार आहेत हे कळणार तेव्हा सरोजला कळायचं बंद झालेलं असणार आहे. कारण काहीही झालं तरीही सरोजने हे काय केलेलं असतं ते फक्त आणि फक्त अद्वैतसाठी केलेलं असतं, अद्वैतला कलापासून दूर ठेवण्यासाठी केलेलं असतं. पण घडलेलं मात्र वेगळंच असतं, कारण इकडे अद्वैत हा कलाला घेऊनच निघालेला आहे. सरोजला तर अद्वैतला कलापासून वेगळं ठेवायचं होतं, म्हणून हा सगळा प्लॅन केलेला असतो. तर अद्वैत म्हणतो की मलाही बघायचं आहे तू किती परफेक्शन होऊ शकते ते, कारण त्यासाठी ज्या गोष्टी असतात त्या तुला माहीतच नाही आहेत ना, काय करायचं असतं ते. कारण कपडे वेगळे ठेवायचे असतात, त्याचबरोबर माझं मॉइश्चरायझर, माझं ऑइल, माझं परफ्यूम हे सगळं वेगळं ठेवायचं असतं. ब्रश वेगळीकडे असतो, माझे हेअरचे प्रोडक्ट असतात ते वेगळीकडे ठेवायचे असतात, घालायचे कपडे वेगवेगळे ठेवायचे असतात, नाईट ड्रेसेस वेगळीकडे, असं सगळं डिटेलमध्ये कलाला तो सांगत असतो. कला म्हणत असते की मला का सांगतोय हा, कारण मला माहिती आहे ना बॅग कशी भरायची, याला कुठं माहिती आहे मी कधी बॅग भरलेली ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सरोज दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैतला बाहेर बोलवते. अद्वैतला म्हणत असते की अद्वैत झालं का तुझं, जा बरं लवकर. तेव्हा अद्वैत बॅग घेऊन बाहेर येतो आणि खरे चल पटकन असं म्हणत तो कलाला आवाज देतो. तेव्हा मात्र सरोजला धक्का बसतो. सरोज आणि आबा तिथं असतात. त्याचबरोबर सरोज म्हणते की अद्वैत तू कुठं रे, तुम्ही दोघं कुठं चाललाय. तेव्हा अद्वैत म्हणतो की आपल्याला डिझाईनसाठी काम करायला जायचं आहे ना, मग खरेसारखी परफेक्शनिस्ट कोणीच नाही आहे या डिझाईनच्या बाबतीत, ती सोबत असणं गरजेचंच आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र अद्वैत आता स्पष्टपणे सांगतो की माझ्यासोबत खरे येणारच आहे. आणि इकडे सरोजला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण त्या दोघांना सेपरेट करण्यासाठी प्लॅन केलेला होता आणि हे सगळं काय होऊन बसलेलं आहे असं सरोजला वाटत आहे. तर सरोज जेव्हा अद्वैतला म्हणते की तुम्ही दोघं कुठं चाललेला आहात, तेव्हा अद्वैत स्पष्टपणे सांगत आहे की मी आणि खरे दोघंही दिव्याघरला चाललेलो आहे, हा प्रोजेक्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पण इकडे नैना म्हणत असते की हे सगळं असं होतंय, पण काही झालं तरी ह्या प्रोजेक्टमध्ये खोडा घालायचं काम मी करणारच आहे, असं रोहिणीचं प्लॅनिंग सुरू असतं. आबांनाही धक्का बसलेला आहे, कारण सरोज असं काय म्हणते, कारण अद्वैत आणि कला दोघं गेले तर काय फरक पडणार आहे, असं आबांचं म्हणणं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.